खूप प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. त्या काळात धर्म, तपस्या आणि सत्य यांना सर्वश्रेष्ठ मानले जात असे. पृथ्वीवर अनेक ऋषीमुनी आपल्या आश्रमात राहून वेदांचा अभ्यास करत, यज्ञयाग करत आणि समाजाला धर्माचा मार्ग दाखवत असत. अशाच महान ऋषींमध्ये महर्षी कोशकार यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जाईल. त्यांचं ज्ञान अथांग होतं, त्यांची तपश्चर्या प्रखर होती आणि त्यांच्या तेजामुळे देवताही त्यांचा सन्मान करत असत. दाट जंगलाच्या मध्यभागी नदीकिनारी त्यांचा सुंदर आश्रम होता. त्या आश्रमात अनेक शिष्य वेदाचं अध्ययन करत असत. सकाळ होताच पक्ष्यांच्या किलबिलाटानं आश्रम दुमदुमून जात असे. नदीचे स्वच्छ पाणी, उंच वृक्ष, फुलांनी बहरलेली वनराई, यज्ञकुंडातून निघणारा सुगंधी धूर यामुळे संपूर्ण परिसर पवित्र वाटत असे. महर्षींची पत्नी धर्मिष्ठा ही नावाप्रमाणेच अत्यंत धर्मपारायण, दयाळू आणि पतिव्रता होती. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीची ती मनापासून सेवा करत असे. भुकेलेला अन्न, तहानलेल्या पाणी आणि दुःखी माणसाला आधार देणं हेच तिचं जीवन होतं. मात्र इतकं सुख असूनही त्या दोघांच्या आयुष्यात एकच मोठी खंत होती. त्यांना अनेक वर्ष मुलबाळ नव्हतं. कित्येक वर्ष त्यांनी भगवान नारायणाची भक्ती केली, यज्ञ केले, व्रते केली, कठोर तपश्चर्या केली. अखेर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही महिन्यानंतर धर्मिष्ठानं एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. संपूर्ण आश्रम आनंदोत्सव साजरा झाला. ऋषी, मुनी, शिष्य आणि गावकरी सर्वांचे त्या बालकाने दर्शन घेतले. महर्षी कोशकर म्हणाले, हा मुलगा आमच्या आयुष्याचा प्रकाश ठरेल, हा धर्माचा प्रसार करेल. धर्मिष्ठाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने मुलाला छातीशी कवटाळले आणि भगवान विष्णूंचे आभार मानले. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. मुलाच्या जन्माच्या 6व्या दिवशी रात्री संपूर्ण आश्रम शांत झोपला होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वाऱ्याचा वेग वाढत होता. अचानक जंगलातून एक भयंकर हास्य ऐकू आले. ती होती सुपपाक्षी नावाची एक राक्षसी. तिचे डोळे अंगारासारखे लाल होते, केस विस्कटलेले होते. तिचे रूप पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल असे होते. तिच्या हातात तिचे स्वतःचे एक नवजात बाळ होते. त्या बाळाचे आयुष्य फार कमी उरले होते. राक्षसीला समजले होते की महर्षी कोशकारांच्या पुत्राच्या रूपात एक तेजस्वी जीव पृथ्वीवर अवतरला आहे. तिच्या मनात कपट जागा झाला. ती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आश्रमात शिरली. तिच्या मायावी शक्तीनं तिनं सर्वांना गाढ झोपेत टाकले. नंतर ती अलगद धर्मिष्ठाच्या जवळ गेली. आईच्या कुशीत शांत झोपलेल्या त्या निष्पाप बालकाला तिनं उचलले आणि त्याच्या जागी स्वतःचे राक्षसी मूल ठेवले. कोणालाही काहीच समजले नाही. क्षणात ती अंधारात अदृश्य झाली. पहाट झाली. आश्रमात पुन्हा मंत्रोच्चार सुरू झाले. धर्मिष्ठा जागी झाली. तिने आपल्या कुशीतल्या बाळाला उचलले. तिला काहीच संशय आला नाही. पण दिवस जात गेले तसे त्या मुलाचे वागणे विचित्र वाटू लागले. तो कोणाकडे पाहत नसे, कोणत्याही आवाजाला प्रतिसाद देत नसे, सतत निर्जीवासारखा पडून राहत असे. महर्षींनी अनेक वैद्यांना बोलावलं, मंत्रतंत्र करणाऱ्यांनाही विचारलं. सर्वांनी वेगवेगळी कारणं सांगितली, पण कोणालाच सत्य समजलं नाही. धर्मिष्ठा मात्र मुलाची सेवा करत राहिली. तिला खात्री होती की एक दिवस सर्व काही ठीक होईल. अनेक वर्ष अशीच गेली. त्या दरम्यान जंगलाच्या दुसऱ्या टोकाला सुपपाक्षीनं चोरून आणलेल्या त्या खऱ्या बालकाला वाढवले. पण तो साधा मुलगा नव्हता. जन्मापासून त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. जसजसा तो मोठमोठा होत गेला तसतशी त्याची बुद्धी इतर मुलांपेक्षा वेगळी असल्याचं राक्षसीलाही जाणवू लागलं. तो कमी बोलायचा, पण त्याच्या डोळ्यात जणू हजारो वर्षांचे अनुभव दडलेले दिसत. राक्षसीला भीती वाटू लागली की हा मोठा झाल्यावर आपल्या मायावी शक्तीचा नाश करेल. म्हणून तिनं त्याच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार सुरू केले. कधी त्याला उपाशी ठेवले, कधी जंगलात एकटंच सोडून दिलं, तर कधी भयानक प्राण्यांसमोर उभे केले. पण प्रत्येक वेळी तो मुलगा अद्भुतरित्या वाचत असे. त्याला जणू अदृश्य शक्तींचं संरक्षण लाभलं होतं. एके दिवशी महर्षी कोशकार गहन ध्यानात बसले होते. त्यांच्या समाधीमध्ये त्यांना एक अद्भुत दृश्य दिसलं. त्यांनी पाहिलं की त्यांच्या आश्रमात वाढणारा मुलगा हा त्यांचा खरा पुत्र नसून एक राक्षस पुत्र आहे आणि त्यांचा खरा मुलगा जंगलात एका राक्षसीच्या ताब्यात आहे. ध्यानातून बाहेर येताच त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी तत्काळ भगवान नारायणाचं स्मरण केलं आणि सत्य जाणून घेण्यासाठी दिव्य दृष्टीचा उपयोग केला. आता त्यांना सर्व काही स्पष्ट दिसत होतं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काही शिष्यांना सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने प्रस्थान केलं. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर अखेर त्यांना एका गुहेत सुपपाक्षी दिसली. महर्षीचे तेज पाहताच ती घाबरली. तिनं मायावी रूप धारण करून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण महर्षींनी वेदमंत्राचा उच्चार करताच तिच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या. ती वेदनांनी तडफडू लागली. महर्षींनी तिला कठोर शब्दात विचारलं, दृष्टे, माझा पुत्र कुठे आहे?
राक्षसीला समजले की आता सत्य लपवणे शक्य नाही. तिनं थरथरत एका झोपडीकडे बोट दाखवलं. महर्षी आत गेले. तेथे एक तेजस्वी बालक शांतपणे बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना राग. महर्षींनी त्याला जवळ घेतले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अनेक वर्षांनी त्यांना आपला खरा पुत्र मिळाला होता. त्यांनी त्या बालकाला प्रेमानं मिठी मारली आणि त्याला आश्रमात घेऊन आले. आश्रमात धर्मिष्ठानं जेव्हा त्या मुलाला पाहिलं तेव्हा आईच्या ममतेनं तिचं हृदय भरून आलं. तिने त्याला कवेत घेतले, पण त्या मुलाने एक शब्दही उच्चारला नाही. तो फक्त शांतपणे आईवडिलांकडे पाहत राहिला. महर्षींनी त्याचे नामकरण केले, निशाकर. त्यांना वाटले की आता सर्व काही ठीक होईल, पण त्यांना कल्पनाही नव्हती की निशाकराच्या शांततेमागे अनेक जन्मांचं भयानक रहस्य दडलेलं होतं. निशाकर आश्रमात परत आल्यावर महर्षी कोशकार आणि धर्मिष्ठा यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अनेक वर्षानंतर हरवलेला पुत्रा त्यांना परत मिळाला होता. आश्रमातील सर्व ऋषी, शिष्य, गावकरीही त्याचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, हा मुलगा आता कसा आहे? पण दिवसामागून दिवस जात होते आणि निशाकर मात्र एक शब्दही बोलत नव्हता. तो सकाळी सूर्योदयापूर्वी उठत असे, नदीवर स्नान करून शांतपणे भगवान नारायणाच्या मूर्तीसमोर बसून ध्यान करत असे. त्यानंतर आश्रमातील कामातही तो मनापासून मदत करत असे. गुरुकुलातील इतर मुलांप्रमाणे तो कधी भांडत नसे, कधी हट्ट करत नसे, कधी हसतही नसे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक विलक्षण गंभीर भाव असायचा. अनेकदा धर्मिष्ठा त्याच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत म्हणायची, बाळा, एकदा तरी मला आई म्हणून हाक मार. पण निशाकर फक्त तिच्याकडे प्रेमानं पाहायचा आणि पुन्हा शांत व्हायचा. आईच्या डोळ्यातून अश्रू यायचे, पण ती आशा सोडत नव्हती. महर्षी कोशकारांनी त्याला वेद शिकवण्याचा प्रयत्न केला. ते श्लोक म्हणत आणि निशाकर त्याच्याकडे एकटक पाहत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने कधी तोंडाने उच्चार केला नाही, पण काही दिवसातच त्याला संपूर्ण ऋचा, मंत्र, वेद पाठ झाले. महर्षींनी मनात विचार केला, हा मुलगा मूर्ख नाही, याच्या आत विलक्षण बुद्धी आहे. मग हा बोलत का नाही? त्यांनी अनेक ऋषींना बोलावलं. कोणी म्हणाले याच्यावरती कोणाचा शाप आहे, तर कुणी म्हणाले हा जन्मताच मुका आहे. काहींनी विशेष यज्ञ करण्याचा सल्ला दिला. मोठमोठे यज्ञ झाले, मंत्रोच्चार झाले, औषधे दिली गेली, पण निशाकराच्या मौनाला कोणताही बदल झाला नाही. वर्षामागून वर्ष लोटत गेली. निशाकर आता 10 वर्षाचा झाला होता. त्याचे शरीर मजबूत झाले होते. चेहऱ्यावर तेज अधिक वाढले होते, पण त्याच्या ओठातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. आश्रमातील काही मुले त्याची चेष्टा करू लागली. हा मुका आहे, याला काही समजत नाही, देवाने याला वाणीच दिली नाही, असे टोमणे ते मारत. पण निशाकर कधीच रागवत नसे. तो शांतपणे तिथून निघून जाई. त्याच्या डोळ्यात मात्र एक गूढ वेदना दिसत असे. धर्मिष्ठा अनेकदा त्याच्या डोळ्यात पाहून म्हणायची, माझ्या लेकराच्या मनात किती मोठं दुःख दडलं आहे, हे देवच जाणे. एके दिवशी महर्षी कोशकार आश्रमातील यज्ञाची तयारी करत होते. काही शिष्यांनी पुन्हा निशाकरची तक्रार केली. गुरुदेव, तो काहीच बोलत नाही, आपण सांगितलेले काम करतो, पण त्याच्या मनात काय आहे ते कोणालाच समजत नाही. तो नेहमी वेगळाच राहतो. हे ऐकून महर्षीच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांनी निशाकरला समोर बोलावलं. प्रेमाने विचारलं, बाळ, जर तुला आमचे बोलणे ऐकू येत असेल तर काहीतरी उत्तर दे. निशाकर शांत उभा राहिला. महर्षींनी पुन्हा विचारलं, तरीही तो काही बोलला नाही. तिसऱ्यांदा त्यांनी मोठ्याने हाक मारली, तरीही निशाकरच्या चेहऱ्यावर कोणताच बदल झाला नाही. अनेक वर्षांची चिंता, दुःख आणि निराशा यांचा उद्रेक त्या क्षणी झाला. महर्षींचा संयम सुटला. त्यांनी संतापाने काठी उचलली आणि निशाकरावरती ओरडले, जर तुला बोलायचेच नसेल तर या आश्रमात राहण्याचा तुला अधिकार नाही. आम्ही तुला मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले, पण तू आम्हाला कधी पुत्राचं सुख दिलं नाहीस. धर्मिष्ठा घाबरली. ती पतीला थांबवू लागली, पण रागाच्या भरात महर्षींनी तिचे ऐकले नाही. त्यांनी निशाकराचा हात धरला आणि आश्रमापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका जुन्या कोरड्या विहिरीजवळ नेली. ती विहीर अनेक वर्षांपासून वापरात नव्हती. तिच्यात पाणी नव्हते, फक्त कोरडी माती, दगड आणि वेली होत्या. महर्षींनी संतापाच्या भरात निशाकराला त्या विहिरीत ढकलून दिले. धर्मिष्ठा मोठ्याने किंचाळली, स्वामी, हे काय केलं? तो आपलाच मुलगा आहे. पण रागाने आंधळे झालेल्या महर्षींनी तिच्याकडे पाहिलेच नाही. ते आश्रमात परतले. धर्मिष्ठा रडत राहिली. दुसऱ्या दिवशी ती विहिरीकडे जायला निघाली, पण महर्षींनी तिला थांबवलं. तो आता आपल्या नशिबावर सोपव. आईचं हृदय तुटलं, पण ती काही करू शकली नाही. दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरली. 10 संपूर्ण वर्ष निघून गेली. प्रत्येक वर्षी धर्मिष्ठा त्या विहिरीकडे पाहून अश्रू ढाळत असे. तिला खात्री होती की तिचा मुलगा आता या जगात नाही, पण आईच्या मनातून त्याची आठवण कधीच गेली नाही.
10व्या वर्षी एके दिवशी ती जंगलात समिधा गोळा करण्यासाठी गेली होती. प्रखर उन्हामुळे तिला तहान लागली. पाणी शोधत शोधत ती नकळत त्या जुन्या विहिरीजवळ आली. तिनं आत डोकावले आणि तिचे हृदय थरथरून गेले. विहिरीच्या तळाशी एक तेजस्वी युवक पद्मासनात बसून ध्यान करत होता. त्याच्या शरीरातून मंद प्रकाश बाहेर पडत होता. धर्मिष्ठा घाबरून पुन्हा पाहू लागली. काही क्षणांनी त्या युवकानं डोळे उघडले. त्याने वर पाहिले. आईची नजर त्याच्या नजरेला भिडली. त्या क्षणी अनेक वर्षापासून दडलेली माया अश्रूंमधून बाहेर पडली. धर्मिष्ठा मोठ्याने ओरडली, "निशाकर, माझ्या बाळा!" त्या युवकाच्या ओठावर हलकेसे स्मित उमटले. 10 वर्षांनंतर प्रथमच त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले, "आई." तो एकच शब्द ऐकताच धर्मिष्ठा रडू लागली. तिने लगेच आश्रमात धावत जाऊन महर्षी कोशाकारांना सर्व सांगितले. महर्षीही धावत विहिरीजवळ आले. शिष्यांच्या मदतीने त्यांनी निशाकरला बाहेर काढले. 10 वर्ष अन्न पाण्याशिवाय विहिरीत राहूनही त्याच्या शरीरावर अशक्तपणाचं कोणतंही लक्षण नव्हतं. उलट त्याच्या चेहऱ्यावरती दिव्य तेज झळकत होतं. महर्षींच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दाटले. ते निशाकराच्या चरणी पडले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, "बाळा, मला क्षमा कर. रागाच्या भरात मी पित्याचे कर्तव्य विसरलो. मी तुझ्यावर अन्याय केला." निशाकरनं शांतपणे आपल्या वडिलांना उठवलं. त्याच्या चेहऱ्यावरती राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त करुणा होती. तो मंद स्वरात म्हणाला, "बाबा, तुम्ही दोषी नाही. जे काही घडलं ते माझ्या स्वतःच्या कर्माचं फळ होतं. मी जन्मापासून मौन का धारण केलं होतं? मी विहिरीत 10 वर्ष कसा जिवंत राहिलो आणि माझ्या मनात इतकी शांती का आहे? यामागे माझ्या अनेक पूर्वजन्मांचं भयंकर रहस्य दडलेलं आहे. आज मी ते तुम्हाला सांगणार आहे." निशाकाराचे शब्द ऐकताच महर्षी कोशकार, धर्मिष्ठा, आश्रमातील सर्व ऋषी आणि शिष्य, गावकरी पूर्णपणे स्तब्ध झाले. 10 वर्ष एक शब्दही न बोलणारा मुलगा आज अत्यंत शांत आणि गंभीर स्वरात बोलत होता. त्याच्या आवाजात विलक्षण स्थैर्य होते. त्याच्या चेहऱ्यावर तेज होते आणि डोळ्यात अनेक जन्मांचा अनुभव दडलेले दिसत होते. महर्षी कोशकारांनी त्याला प्रेमानं जवळ बसवलं. धर्मिष्ठा त्याच्या बाजूलाच बसली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ती पुन्हा पुन्हा आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती. जणू तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिचा मुलगा तिच्यासमोर बसून बोलत आहे. काही क्षण सर्वत्र शांतता पसरली. पक्ष्यांचाही आवाज जणू थांबला होता. मंद वारा वाहत होता. यज्ञकुंडातील अग्नी शांतपणे प्रज्वलित होता. निशाकरने भगवान नारायणाचे स्मरण केले आणि म्हणाला, "बाबा, तुम्ही मला नेहमी मुक्का समजलात, पण मी कधीच मुका नव्हतो. माझ्या जन्माच्या क्षणापासून मला माझे सर्व पूर्वजन्म आठवत होते. प्रत्येक जन्मातील पाप, प्रत्येक मृत्यू आणि प्रत्येक नरकयातना मला स्पष्टपणे स्मरत होती. म्हणूनच मी मौन धारण केले. मला भीती होती की जर मी पुन्हा संसारात रमलो, बोललो, इच्छा केली, अहंकार बाळगला तर पुन्हा त्याच पापांच्या मार्गावर जाईल." हे ऐकताच सर्वांच्या अंगावर शहारे आले. महर्षी कोशकार शांतपणे म्हणाले, "बाळा, आम्हाला सर्व सत्य सांग. तुझ्या या अवस्थेचं कारण आम्हाला समजून घ्यायचं आहे." निशाकारने डोळे मिटले आणि हळूहळू आपल्या पहिल्या पूर्वजन्माची कथा सांगू लागला. "अनेक शेकडो वर्षांपूर्वी मी एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुळात जन्मलो होतो. माझे वडील महान वेदवत्ता होते. लहानपणापासून माझी बुद्धी तीक्ष्ण होती. मी अत्यंत कमी वयात 4ही वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे, अनेक शास्त्रे आत्मसात केली होती. दूरदूरच्या राज्यात माझ्या विद्वत्तेची चर्चा होत असे. राजे महाराजे मला आपल्या दरबारात बोलवत असत. मोठमोठे यज्ञ माझ्या मार्गदर्शनाखाली होत असत. लोक माझे पाय धरून आशीर्वाद घेत असत. सुरुवातीला मी नम्र होतो, पण जसजशी माझी कीर्ती वाढत गेली तसतसा माझ्या मनात अहंकार वाढू लागला. मला वाटू लागलं की माझ्यासारखा विद्वान या पृथ्वीवर दुसरा कोणी नाही. माझ्यापेक्षा मोठा ज्ञानी कोणी असू शकत नाही." निशाकर काही क्षण थांबला. त्यानं खोल श्वास घेतला आणि पुन्हा बोलू लागला, "एकदा एक वृद्ध ऋषींनी मला एका शास्त्रार्थासाठी आमंत्रित केले. ते अत्यंत साध्या वस्त्रात होते. त्यांना पाहून मी त्यांची खिल्ली उडवली. मी म्हणालो, 'तुम्ही माझ्याशी वाद करणार? माझ्यासमोर बसण्याचीही तुमची पात्रता नाही.' त्या वृद्ध ऋषींनी शांतपणे मला समजावले, 'बाळ, ज्ञानाने जर नम्रता आली नाही तर ते अज्ञानापेक्षाही भयंकर असते.' पण मी त्यांच्या शब्दावर हसलो. शास्त्रार्थमध्ये मी त्यांचा पराभव केला आणि संपूर्ण सभेसमोर त्यांचा अपमान केला. त्या दिवसापासून माझा अहंकार आणखी वाढला. मी गरीब ब्राह्मणांचा तिरस्कार करू लागलो. दान घेऊनही कधी दान देत नव्हतो. यज्ञातून मिळालेली संपत्ती साठवत होतो. दुसऱ्याच्या दुःखावरती पाहून मला दया येत नव्हती. उलट त्यांचा अपमान करण्यात मला आनंद वाटत होता. माझ्या मनात लोभ, गर्व आणि स्वार्थ यांनी घर केले. आश्रमातील प्रत्येक जण एकाग्रतेने ऐकत होता. निशाकर पुढे म्हणाला, "एकदा एक भुकेल्या वृद्धानं माझ्याकडे अन्न मागितलं.
माझ्या गोदामात धान्यानं भरलेली कोठारे होती. तरीही मी त्याला एक दाणाही दिला नाही. उलट त्याला अपमानित करून हाकलून दिले. तो वृद्ध निघताना फक्त एवढंच म्हणाला, विद्या असूनही ज्याच्या हृदयात दया नाही त्याचं पुढचं आयुष्य पशुपेक्षाही वाईट असते. त्यावेळी मी त्याचे शब्द हसण्यावारी नेले. पण नियती शांतपणे माझ्या कर्माची नोंद करत होती. निशाकराचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता. काही वर्षांनी माझा मृत्यू झाला. शरीर सोडल्यानंतर 2 भयंकर यमदूत माझ्यासमोर उभे राहिले. त्यांचं रूप अत्यंत विक्राळ होतं. त्यांनी लोखंडी साखळदंडांनी मला बांधले आणि यमलोकात नेले. तिथे धर्मराजांनी माझ्या जीवनाचा लेखाजोखा उघडला. मी विचार केला होता की मी वेदांचा अभ्यास केला, यज्ञ केले, त्यामुळे मला स्वर्ग मिळेल. पण धर्मराज म्हणाले, तू ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी केला नाहीस. तू अहंकारी झालास, तू दयाहीन झालास. तुझ्या विद्वत्तेचा अभिमान करून तू असंख्य लोकांची मनं दुखावलीस. त्यामुळे तुझ्या पुण्यापेक्षा पापांचं पारडं जड झालं आहे. त्यांच्या त्या शब्दांनी माझा अभिमान एका क्षणात चूर झाला. निशाकराच्या डोळ्यात अश्रू आले. तो पुढे म्हणाला, यानंतर मला अनेक नरकयातना भोगाव्या लागल्या. माझ्या गर्वासाठी मला जळत्या लोखंडावरती चालवण्यात आलं. लोभासाठी उकळत्या तेलात टाकण्यात आलं. दुसऱ्यांचा अपमान केल्यामुळे माझ्यावरती धारधार शस्त्रांचा वर्षाव करण्यात आला. त्या वेदना शब्दात सांगणे अशक्य आहे. कित्येक वर्ष त्या यातना भोगल्यानंतर धर्मराजांनी सांगितले, अहंकाराने तू हिस्त्र स्वभाव मिळवला आहेस, म्हणून आता तुला वाघाचा जन्म मिळेल. तिथे तुला स्वतःच्या कर्माची पुढची फळं भोगावी लागतील. निशाकरनं शांतपणे डोळे उघडले आणि म्हणाला, अशा प्रकारे माझा पुढचा जन्म एका दाट जंगलामध्ये वाघाच्या रूपात झाला. सुरुवातीला मला काहीच आठवत नव्हते, पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतसे माझ्या मनात पूर्वजन्मातील काही धुसर आठवणी जाग्या होऊ लागल्या. तरीही पशुचे शरीर आणि त्यांच्या प्रवृत्ती माझ्यावरती हावी होत होत्या. मी रोज शिकार करू लागलो. रक्तपात करण्यात मला आनंद वाटू लागला. मी गरजेपेक्षा जास्त प्राण्यांची हत्या करत असे. माझ्यातील हिंसा दिवसेंदिवस वाढत होती. पण माझ्या विनाशाची सुरुवात अजून व्हायची होती. वाघाच्या रूपात जन्म घेतल्यानंतर माझ्या आयुष्याची सुरुवात एका विशाल आणि घनदाट जंगलात झाली. त्या जंगलात उंच पर्वत, खोल दर्या, वेगानं वाहणाऱ्या नद्या, सूर्यप्रकाशही नीट पोचू शकणार नाही अशी दाट झाडी होती. ते जंगल अनेक हिंस्त्र पशूंचे निवासस्थान होते. तिथे जगायचे असेल तर बलवान असणे आवश्यक असते. लहानपणापासून मी शिकार करायला शिकलो. माझी ताकद, वेग आणि तीक्ष्ण नखे पाहून इतर प्राणी माझ्या नावानं थरथर कापू लागले. काही वर्षातच मी त्या जंगलाचा सर्वात भयंकर वाघ म्हणून ओळखला जाऊ लागलो. माझ्या डरकाळीने संपूर्ण जंगल हादरून जात असे. पण माझ्या मनात दया नव्हती. भूक भागवण्यासाठी जितकी शिकार आवश्यक होती त्यापेक्षा अनेक पटीने अधिक प्राण्यांची मी हत्या करत असे. अनेकदा फक्त शक्ती दाखवण्यासाठी मी निष्पाप हरणे, ससे आणि इतर प्राण्यांना मारत असे. माझ्या आत दडलेला अहंकार माझा पशूंच्या रूपात कौर्य बनून प्रकट झाला होता. जसजसा काळ पुढे जात होता तसतसा माझ्या पूर्वजन्मातील काही अस्पष्ट आठवणी मनात चमकू लागल्या. कधी एखाद्या नदीच्या काठावर बसलो की मला वेदमंत्रांचं स्वर ऐकल्यासारखे वाटत. एखादा ऋषी जंगलातून जाताना दिसला की मनात विचित्र अस्वस्थता निर्माण होत असे. पण पुढच्या क्षणी पशुची वृत्ती माझ्या विचारांवरती विजय मिळवत असे. मी पुन्हा शिकार आणि हिंसेत रमून जात असे. एके दिवशी जंगलात एका सुंदर वाघिणीचं आगमन झालं. तिचे रूप पाहताच माझ्या मनात तीव्र वासना जागी झाली. मी तिच्या मागे फिरू लागलो. ती मला वारंवार टाळत होती, पण माझा हट्ट वाढतच होता. अनेक दिवस मी तिचा पाठलाग केला. एका संध्याकाळी ती अचानक जंगलाच्या सीमेबाहेर धावत गेली. माझ्या मनात एकदाही विचार आला नाही की त्या दिशेला माणसांचं गाव आहे. वासनेनं माझी बुद्धी पूर्णपणे झाकून टाकली होती. मी वेड्यासारखा तिच्या मागे धावत राहिलो. काही अंतरावरती ती अचानक नाहीशी झाली. मी थांबण्याआधीच माझं संपूर्ण शरीर एका प्रचंड लोखंडी पिंजऱ्यात अडकलं. शिकाऱ्यांनी लावलेला तो सापळा होता. मी संतापानं डरकाळ्या फोडू लागलो. संपूर्ण पिंजरा हलू लागला. माझ्या नखांनी लोखंड ओरबाडले. दातांनी सळ्या तोडण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. रात्रभर मी तडफडत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सैनिक आणि शिकारी तेथे आले. त्यांनी मला पाहताच आनंदानं घोषणा केल्या, हा तोच नरभक्षक वाघ आहे. काहींनी भाले उगारले, काहींनी धनुष्य चढवले. मला समजले की आता मृत्यू अटळ आहे. मी शेवटचा प्रयत्न म्हणून पूर्ण ताकदीने पिंजऱ्याला धडक दिली. एका बाजूची सळी तुटली आणि मी बाहेर पडलो. पण बाहेर पडताच सैनिकांनी माझ्यावरती बाणांचा वर्षाव केला. एक बाण माझ्या छातीत घुसला, दुसरा मानेत, तिसरा पोटात. काही क्षणात माझे शरीर रक्ताने माखले. मी जमिनीवर कोसळलो. मृत्यूच्या त्या शेवटच्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर माझा पहिला जन्म चमकून गेला.
मला जाणवलं की पुन्हा एकदा माझ्या वासनाच माझ्या मृत्यूचं कारण ठरल्या. शरीर सोडताच यमदूत पुन्हा माझ्यासमोर उभे राहिले. त्यांनी मला यमलोकात नेले. धर्मराजांनी माझ्याकडे पाहून गंभीर आवाजात सांगितलं, विद्वान असताना अहंकाराने तुझा नाश केला. वाघ झाल्यावरती वासना आणि हिंसेने तुझा विनाश केला. अजूनही तुझ्या मनातील विकार संपलेले नाहीत. त्यानंतर मला पुन्हा नरकात पाठवण्यात आलं. यावेळी मला हिंसेची शिक्षा मिळाली. ज्या प्राण्यांना मी विनाकारण मारलं होतं त्यांच्या वेदनांचा अनुभव मला स्वतःला घ्यायचा लागला. प्रत्येक क्षणी मला समजत होतं की इतरांना दिलेलं दुःख किती भयंकर असतं. कित्येक वर्षांच्या यातनांनंतर धर्मराज म्हणाले, तुझ्या मनात अजूनही वासनेचा अंश शिल्लक आहे. पुढील जन्मात तुला गाढवाचं शरीर मिळेल. तिथे तुला तुझ्या वासनांची आणखी कठोर शिक्षा भोगावी लागेल. क्षणात माझा पुढचा जन्म झाला. मी एका विद्वान ब्राह्मण अग्निवेश्य यांच्या घरी पांढऱ्या शुभ्र गाढवाच्या रूपात जन्मलो. लहानपणापासून माझ्यावरती ओझी लादली जात होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी धान्य, लाकूड आणि इतर सामान वाहत असे. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही विश्रांती नव्हती आणि पावसातही काम थांबत नव्हतं. प्रत्येक फटक्यासोबत मला माझ्या मागील जन्मातील पापांची आठवण होत होती. मी मनात म्हणत असे, कदाचित हीच माझ्या कर्माची फेड आहे. पण नियतीने अजून एक कठोर धडा माझ्यासाठी राखून ठेवला होता. एक दिवस माझ्या मालकाची पत्नी नदीवर स्नानासाठी निघाली. तिच्या मागे सामान वाहण्यासाठी मला नेण्यात आलं. त्या दिवशी माझ्या मनात पुन्हा एकदा वासनेची लाट उसळली आणि त्या एका क्षणानं माझ्या पुढच्या जन्माचं दार उघडलं. त्या दिवशी सकाळचं वातावरण अत्यंत प्रसन्न होतं. आकाश निरभ्र होतं. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरू होता. अग्निवेश्य ब्राह्मणाची पत्नी नदीवर स्नानासाठी निघाली होती. तिच्या डोक्यावर पूजेचं साहित्य होतं आणि काही भांडी माझ्या पाठीवर बांधलेली होती. मी तिच्या मागून शांतपणे चालत होतो. नदीकिनारी पोचल्यावर तिनं माझ्या पाठीवरील सामान खाली ठेवलं आणि स्नानासाठी नदीत उतरली. त्या क्षणी माझ्या मनात पुन्हा एकदा तीच जुनी वासना जागृत झाली. अनेक जन्मापासून माझा पाठलाग करणारा तोच दोष पुन्हा माझ्या मनावरती हावी झाला. माझी बुद्धी पूर्णपणे नष्ट झाली. योग्य अयोग्य, पाप पुण्य, धर्म अधर्म यांचा मला विसर पडला. मी वेड्यासारखा तिच्या दिशेनं धाव घेतली. ती स्त्री मला जवळ येताना पाहताच घाबरली. ती मोठ्यानं ओरडू लागली आणि नदीतून बाहेर येऊन जीवाच्या आकांतानं पळू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिच्या मदतीला धावले. मी मात्र विवेक हरपून तिच्या मागेच धावत होतो. काही अंतरावरती दाट बांबूचं जंगल होतं. ती स्त्री बाजूने निसटली, पण माझे मोठे शरीर त्या दाट झुडपात अडकलं. बांबूच्या धारदार फांद्या माझ्या मानेत, पोटात आणि पायात घुसल्या. मी जितका सुटण्याचा प्रयत्न करत होतो तितकाच अधिक अडकत होतो. माझे शरीर रक्ताने माखले. मी मोठ्याने ओरडत होतो, पण कुणीही जवळ येण्याची हिंमत करत नव्हतं. काही वेळाने गावकरी लाठ्या घेऊन आले. त्यांनी मला दगड मारायला सुरुवात केली. मी आधीच अर्धमेला झालो होतो. शेवटी अतिरक्तस्राव आणि वेदनांनी तडफडत तिथेच माझा मृत्यू झाला. शरीर सोडताच पुन्हा तेच दोन भयंकर यमदूत माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी मला कोणतेही शब्द न बोलता यमलोकात नेले. धर्मराज माझ्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाले, तुला प्रत्येक जन्मात संधी दिली जाते, पण प्रत्येक वेळी तू वासनांचा गुलाम बनतोस. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला नाही त्याचा पराभव निश्चित असतो. त्यानंतर मला पुन्हा नरकात पाठवण्यात आलं. तिथे मला जळत्या काट्यांच्या जंगलातून अनवाणी चालायला लावले गेले. लोखंडी साखळदंडांनी बांधून ओढले गेले. तहान लागली की उकळते पाणी पाजले जाई. प्रत्येक क्षणी मला एकच गोष्ट समजत होती, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो त्याच्या स्वतःच्या मनात लपलेला असतो. अनेक वर्षांच्या यातनांनंतर धर्मराज म्हणाले, तुझे पाप अजून संपलेले नाही. आता तुला पक्षाचा जन्म मिळेल. पाहूया, या जन्मात तरी तू स्वतःवर नियंत्रण ठेवतोस का? काही क्षणातच मी एका हिरव्यागार जंगलात पोपटाच्या रूपात जन्माला आलो. माझे पंख हिरवेगार होते, चोच लाल होती आणि माझा आवाज अतिशय गोड होता. काही दिवस मी जंगलात मुक्तपणे उडत राहिलो. झाडावरची फळे खात राहिलो. इतर पक्ष्यांसोबत विहरत राहिलो. मला वाटले यावेळी कदाचित माझं आयुष्य शांततेत जाईल. पण एक दिवस एका व्यापाऱ्यानं जाळी टाकून मला पकडले. त्याने मला सोन्याच्या रंगानं सजवलेल्या सुंदर पिंजऱ्यात ठेवले आणि आपल्या घरी आणले. व्यापाऱ्याची पत्नी माझ्यावर खूप प्रेम करू लागली. ती मला रोज गोड फळे खाऊ घालत असे. माझ्याशी प्रेमाने बोलत असे. तिच्या हातावर बसून मी तिचे बोलणे ऐकत असे. घरातील प्रत्येकाला माझा लळा लागला होता. काही महिने सुखात गेले, पण माझ्या मनातील चंचलता अजूनही संपलेली नव्हती. एके दिवशी ती स्त्री मला नेहमीप्रमाणे हातावर घेऊन अंगणात बसली होती. तिच्या गळ्यात सुंदर मोत्यांचा आणि सोन्याचा हार होता.
त्या हारातील चमकणारे मणी पाहून माझे लक्ष त्याकडे गेले. सुरुवातीला मी फक्त खेळण्याच्या उद्देशाच्या चोचीनं त्या हाराला स्पर्श केला. ती स्त्री हसली, पण मी अधिकच खेळू लागलो. अचानक माझे चोच आणि पाय त्या हाराच्या दोरात अडकले. मी घाबरून जोरजोरात तडफडू लागलो. जितका सुटण्याचा प्रयत्न करत होतो तितका हार अधिक घट्ट होत गेला. माझ्या मानेभोवती दोरा आवळला गेला. मला श्वास घेता येईना. व्यापाऱ्याची पत्नी मला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तोपर्यंत उशीर झाला होता. काही क्षणातच माझे डोळे मिटले आणि माझा प्राण निघून गेला. पुन्हा यमदूत आले, पुन्हा यमलोक. धर्मराजांनी शांत स्वरात सांगितले, तुझ्या मनातील चंचलपणा अजूनही संपलेला नाही. प्रत्येक जन्मात तू स्वतःच स्वतःच्या विनाशाचं कारण बनतोस. त्यानंतर मला पुन्हा नरकात पाठवण्यात आलं. त्या वेदना भोगल्यानंतर मला पुढील जन्म देण्यात आला. यावेळी मी एका चांडाळाच्या घरी बलवान बैल म्हणून जन्मलो. माझ्या गळ्यात जाड दोर बांधण्यात आला. माझ्या खांद्यावर जू ठेवण्यात आले. दिवस रात्र गाडे ओढणे, शेत नांगरणं, जड ओझे वाहणे हेच माझं आयुष्य बनलं. मला वाटलं की आता मी शांत राहीन, कोणतीही चूक करणार नाही. पण नियती अजूनही माझी परीक्षा घेण्यासाठी तयार होती. एक दिवस माझ्या मालकिनीनं शेतात काम करताना गोड स्वरात गाणी म्हणायला सुरुवात केली आणि त्या सुरांनी पुन्हा माझ्या जीवनाला एका नव्या वळणावरती आणून उभे केले. त्या दिवशी सकाळपासूनच शेतात काम सुरू होतं. आकाशात हलके ढग होते, थंड वारा वाहत होता. मी गाड्याला जुंपलेला होतो. माझा मालक शेतातून धान्याची पोती गावात नेत होता. माझ्या गळ्यात जाड दोर बांधलेला होता आणि खांद्यावरती लाकडी जू ठेवलेलं होतं. मी शांतपणे गाडा ओढत होतो. अनेक वर्षांच्या दुःखानंतर या जन्मात मी शक्य तितका संयम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कोणताही त्रास देत नव्हतो. मनात अनेकदा विचार येत असे, कदाचित या जन्मात मी पाप टाळू शकेन. पण मन पूर्णपणे जिंकणं इतकं सोपं नव्हतं. दुपारच्या सुमारास आम्ही शेताजवळ पोचलो. माझ्या मालकिनीनं काम करता करता एका सुंदर लोकगीत गुणगुणायला सुरुवात केली. तिचा आवाज अत्यंत मधुर होता. त्या स्वरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. पक्षी जणू शांत झाले होते. मी गाडा ओढत होतो, पण माझे लक्ष तिच्या आवाजाकडे गेले. मी वारंवार तिच्याकडे पाहू लागलो. त्या सुरात इतका हरवून गेलो की माझे रस्त्यावरचे लक्ष पूर्णपणे विचलित झाले. अचानक माझा पाय एका मोठ्या दगडात अडकला. मी तोल गमावला. संपूर्ण गाडा एका बाजूला कलंडला. जड पोत्याचं वजन माझ्या अंगावर कोसळलं. गळ्यातील जाड दोर घट्ट आवळला गेला. मी उठण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाड्याचं चाक माझ्या पायावरती येऊन बसलं होतं. दोर अधिकाधिक आवळत गेला. माझा श्वास गुदमरू लागला. मालक आणि इतर लोक धावत आले. त्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही क्षणातच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला आणि माझा प्राण निघून गेला. शरीर सोडताच मला पुन्हा यमदूत दिसले. आता मला भीती वाटत नव्हती, कारण हा अनुभव मी अनेकदा घेतला होता. ते मला पुन्हा यमलोकात घेऊन गेले. धर्मराज आपल्या सिंहासनावरती बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि काही क्षण शांत राहिले. नंतर ते म्हणाले, तू पाहिलंस का, प्रत्येक जन्मात तुझा शत्रू दुसरा कोणी नाही, ना शिकारी, ना गावकरी, ना प्राणी. प्रत्येक वेळी तुझ्या स्वतःच्या मनाने तुला मृत्यूच्या दारात नेलं. अहंकाराने तुला विद्वान असताना पाडलं. हिंसेने तुला वाघ बनवलं. वासनांनी गाढवाच्या जन्मात तुझा नाश केला. चंचलपणामुळे पोपटाचा जीव गेला आणि आज केवळ मनावर नियंत्रण नसल्यामुळे बैलाचा जन्मही संपला. धर्मराजाचे प्रत्येक शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसत होते. त्यांनी पुढे सांगितले, मनुष्याला वाटते की त्याचे शत्रू बाहेर आहेत, पण त्याचा सर्वात मोठा शत्रू त्याचे स्वतःचे मन आहे. जो मनावरती विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. पण तू प्रत्येक वेळी मनाचा गुलाम झालास. त्यानंतर मला पुन्हा नरकात पाठवण्यात आलं. यावेळी माझ्या डोळ्यासमोर माझे सर्व जन्म एकामागून एक उभे राहिले. मी केलेलं प्रत्येक पाप, प्रत्येक चुकीचा निर्णय आणि प्रत्येक मृत्यू पुन्हा अनुभवावा लागला. त्या वेदनांनी माझ्या मनातील अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. मी धर्मराजाच्या चरणी पडून रडू लागलो. मी म्हणालो, प्रभू, मला आणखी शिक्षा द्या, पण मला असा जन्म द्या ज्यात मी माझ्या चुका सुधारू शकेन. मला एक संधी द्या. मला भगवंताची भक्ती करण्याची आहे. मला या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे. धर्मराज काही क्षण शांत राहिले. नंतर त्यांनी चित्रगुप्ताकडे पाहिलं. चित्रगुप्तांनी माझ्या सर्व जन्माचा लेखाजोखा पाहिला आणि म्हणाले, याने असंख्य पापे केली आहेत, पण आता याच्या मनात खरा पश्चाताप निर्माण झाला आहे. धर्मराजांनी मान हलवली आणि म्हणाले, पश्चाताप हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे. तुला पुन्हा मनुष्य जन्म मिळेल. या जन्मात तुला जन्मापासून पूर्वजन्माची स्मृती राहील. त्या स्मृती तुझ्यासाठी वरदानही असतील आणि परीक्षा देखील. जर तू त्या स्मृतींचा योग्य उपयोग केलास तर तुला मोक्षाचा मार्ग मिळेल.
पण पुन्हा मोक्ष, लोभ, वासना, अहंकाराच्या अधीन गेलास तर तुला आणखी असंख्य जन्मे घ्यावी लागतील. धर्मराजाचे शब्द संपताच माझ्या भोवती तेजस्वी प्रकाश पसरला. पुढच्या क्षणी मी पृथ्वीवरती महर्षी कोशकार आणि धर्मिष्ठा यांच्या पोटी जन्मलं. जन्मताच मला माझे सर्व पूर्वजन्म आठवत होते. विद्वान म्हणून केलेला अहंकार, वाघाचं कोर्य, गाढवाची वासना, पोपटाचा चंचलपणा, बैलाचं दुःख, नरकातील असंख्य यातना, सर्व काही माझ्या डोळ्यासमोर जिवंत होतं. म्हणूनच मी जन्मल्यापासून मौन धारण केलं. मला भीती वाटत होती की माझ्या तोंडातून निघालेला एखादा शब्द, मनात आलेली एखादी इच्छा किंवा केलेले एखादं कर्म पुन्हा मला त्या अंधारात ढकलून नेईल. म्हणून मी बोललो नाही. म्हणून मी कोणाशी मैत्री केली नाही. म्हणूनच बाबा, तुम्ही मला विहिरीत टाकलं तरी मी विरोध केला नाही. कारण मला माहीत होतं की हेही माझ्या पूर्वकर्माचंच फळ आहे. त्या विहिरीत बसून मी 10 वर्ष फक्त भगवान नारायणांचं ध्यान केलं. त्यांच्या कृपेनं मला भूक, तहान आणि भीती यांचा विसर पडला. त्या 10 वर्षांच्या तपश्चर्येनं माझं मन शांत झालं. आज मी तुम्हाला हे सर्व सांगितलं आहे कारण आता माझ्या जीवनाचं एकच ध्येय उरलं आहे. भगवान नारायणांच्या चरणी स्वतःला अर्पण करून या जन्ममृत्यूच्या अंतहीन चक्रातून कायमची मुक्ती मिळवणं. निशाकाराचे शब्द संपताच संपूर्ण आश्रमामध्ये गाढ शांतता पसरली. कोणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. महर्षी कोशाकार स्तब्ध बसले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. धर्मिष्ठा आपल्या मुलाकडे एकटक पाहत होती. ज्या मुलाला ती जन्मापासून मुका समजत होती तो आज अनेक जन्मांचं रहस्य सांगत होता. आश्रमातील ऋषीमुनी, शिष्य आणि गावकरी सर्वजण निशाकाराच्या तेजस्वी मुखाकडे पाहत होते. काही वेळानं महर्षी कोशाकार थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, मी तुझ्यावर मोठा अन्याय केला. एका क्षणाच्या रागात मी तुला कोरड्या विहिरीत फेकून दिलं. 10 वर्ष तू एकटाच त्या अंधाऱ्या विहिरीत राहिलास. मी पित्याचं कर्तव्य पार पाडू शकलो नाही. मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी निशाकाराच्या चरणावरती मस्तक ठेवलं. ते पाहून धर्मिष्ठाही रडू लागली. तिनं मुलाचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, बाळा, आई असूनही मी तुला वाचवू शकले नाही. रोज तुझी आठवण काढत रडत होते. आज मला समजलं की प्रत्येक जीवाला स्वतःच्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. निशाकाराने प्रेमाने आपल्या आईवडिलांना उभे केले. तो शांत स्वरात म्हणाला, आई बाबा, तुमच्याकडून कोणताही अपराध झालेला नाही. प्रत्येक जीव स्वतःच्या कर्माचं फळ स्वतःच भोगतो. तुम्ही फक्त त्या कर्माचे निमित्त होता. जर तुम्ही मला विहिरीत टाकलं नसतं तर मला 10 वर्ष अखंड भगवान नारायणांचं ध्यान करण्याची संधी मिळाली नसती. त्या तपश्चर्येमुळेच माझ्या मनातील उरलेले सर्व विकारही नष्ट झाले. त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हे ऐकून सर्वांच्या मनात निशाकाराबद्दल आदर आणखी वाढला. त्याच्या मनात कोणाबद्दलही राग नव्हता, सूड नव्हता, द्वेष नव्हता. त्याच्या हृदयात फक्त क्षमा आणि करुणा होती. त्यावेळी आश्रमात उपस्थित असलेल्या एका वृद्ध ऋषींनी विचारलं, हे निशाकर, जर तुला सर्व काही समजले आहे तर आता पुढे तू काय करणार आहेस? निशाकर काही क्षण शांत राहिला. त्याने आकाशाकडे पाहिले. मंद स्मित करत तो म्हणाला, माझ्या आयुष्याचा उद्देश आता संसार नाही. मला संपत्ती नको, कीर्ती नको, राज्य नको, कुटुंबाचं सुखही नको. मी अनेक जन्मात हे सर्व अनुभवलं आहे. प्रत्येक वेळी मोहानं मला अधपतनाकडे नेलं आहे. आता मला फक्त भगवान नारायणांच्या चरणाची सेवा करायची आहे. मी बदरिकाश्रमात जाऊन कठोर तपस्या करेन. जोपर्यंत मला भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी तप सोडणार नाही. धर्मिष्ठाचे हृदय पुन्हा भरून आले. अनेक वर्षांनी मुलगा मिळाला आणि आता तो पुन्हा घर सोडून जाणार होता. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाळा, इतक्या वर्षांनी तू आम्हाला मिळालास, आता पुन्हा आम्हाला सोडून जाणार? निशाकर तिच्या जवळ बसला. त्यानं आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई, या जगात कोणीच कायमचं कोणाचं नसतं. शरीराचं नातं काही दिवसांचं असतं, पण आत्म्याचं नातं परमात्म्याशी असतं. मला जाऊ दे. माझ्यासाठी रडू नकोस. तू नेहमी भगवान नारायणांचं नामस्मरण करत राहा. आपण पुन्हा कधीतरी त्यांच्या चरणी भेटू. धर्मिष्ठा रडत होती, पण तिला मुलाच्या शब्दातील सत्य समजले होते. महर्षी कोशाकारांनी आपल्या पुत्राला आशीर्वाद दिला. त्यांनी आपल्या कमंडलूमधील पवित्र जल त्याच्या मस्तकावर शिपडला आणि म्हणाले, जा पुत्रा, तुझा मार्ग शुभ हो. भगवान नारायण तुझ्यावरती सदैव कृपा करो. दुसऱ्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती निशाकार उठला. त्यानं नदीत स्नान केलं, भगवान विष्णूंची पूजा केली, आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आश्रमातील सर्व ऋषी, शिष्य त्याला निरोप देण्यासाठी उभे होते. हातात कमंडलू, अंगावरती वल्कल वस्त्र आणि ओठांवरती ओम नमो नारायणाय हा मंत्र घेत निशाकर हिमालयाच्या दिशेनं निघाला. अनेक दिवस तो घनदाट जंगलातून, उंच डोंगरातून, वेगवान नद्यांमधून प्रवास करत राहिला.
मार्गात त्याला अनेक संकट आली. कधी हिंस्त्र पशु समोर आले, कधी मुसळधार पाऊस पडला, कधी अनेक दिवस अन्न मिळालं नाही. पण त्याच्या मनात किंचितही भीती नव्हती. तो प्रत्येक संकटात भगवान नारायणांचं नाम घेत पुढे चालला होता. अखेर अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो पवित्र बदरिकाश्रमात पोहोचला. हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये वसलेल्या त्या पवित्र स्थळी त्याने एकांत जागा निवडली आणि कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्ष उलटली. उन्हाळ्यात तो पंचाग्नीमध्ये बसून तप करत असे. पावसाळ्यात मुसळधार पावसात उभा राहून भगवानाचं ध्यान करत असे. हिवाळ्यात बर्फात बसून त्यांचा जप थांबत नसे. दिवस, महिने, वर्ष सरत गेली. त्याच्या तपश्चर्येने त्रैलोक्य हादरलं. देवताही त्याच्या तपामुळे आश्चर्यचकित झाल्या. शेवटी एक दिवस संपूर्ण परिसर तेजस्वी प्रकाशानं उजळून निघाला. आकाशातून दिव्य शंखानाद झाला. मंद सुगंधी वारा वाहू लागला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. त्या दिव्य प्रकाशातून 4 भुजा धारण केलेले, शंखचक्र, गदा आणि पद्म हातात घेतलेले भगवान श्री महाविष्णू स्वतः प्रकट झाले. त्यांचे दिव्य रूप पाहताच निशाकराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो तात्काळ त्यांच्या चरणांवर कोसळला. भगवान नारायण प्रेमाने म्हणाले, वत्सा निशाकर, तुझ्या तपश्चर्येने, पश्चातापाने आणि निष्काम भक्तीनं मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. अनेक जन्मांच्या पापांचं बंधन तू तोडलं आहेस. वर माग. निशाकरनं हात जोडले, नम्रपणे उत्तर दिले, प्रभो, मला ना स्वर्ग हवा, ना राज्य, ना संपत्ती, ना सिद्धी. मला फक्त तुमच्या चरणी अखंड भक्ती द्या. या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची मुक्ती द्या. भगवान विष्णू स्मितहास्य करत म्हणाले, तथास्तु. आजपासून तुझे सर्व कर्मबंध नष्ट झाले. तुला पुन्हा कोणताच जन्म घ्यावा लागणार नाही. तू माझ्या परमधामामध्ये स्थान प्राप्त करशील. असे म्हणत भगवान नारायणांनी आपल्या दिव्य हस्तानं निशाकराच्या मस्तकाला स्पर्श केला. त्याक्षणी त्याचं शरीर दिव्य तेजात विलीन झालं आणि त्याचा आत्मा भगवानाच्या परमधामात लीन झाला. बलिराजानं ही कथा संपवून शुक्राचार्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, हे गुरुदेव, म्हणूनच मनुष्यानं कधीही आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा आणि शक्तीचा गर्व करू नये. वासना, लोभ आणि अहंकार हे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. पण खरा पश्चाताप, संयम, सत्कर्म आणि भगवानाची भक्ती यामुळे अगदी मोठ्यात मोठा पापीही मुक्तीचा मार्ग प्राप्त करू शकतो. बलिराजाचे हे शब्द ऐकून शुक्राचार्य अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी बलिराजाला आशीर्वाद दिला आणि दोघेही भगवान श्री नारायणाच्या ध्यानात तल्लीन झाले. तात्पर्य, मनुष्याला खाली खेचणारे शत्रू बाहेर नसतात, ते त्याच्या मनातच असतात. अहंकार ज्ञानाचा नाश करतो, लोभ धर्माचा नाश करतो आणि वासना विवेकाचा नाश करते. जो मनावरती विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थानं जीवनावरती विजय मिळवतो. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं, पण खरा पश्चाताप, संयम आणि भगवंतावरील अखंड श्रद्धा यामुळे मोक्षाचा